हॅलो दोस्तो. तो लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं बेसिक इंट्रोडक्शन ऑफ ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री आपण का यूज करतो, आपण का यूज करतो याचे काही एक्झाम्पल आपण डिस्कस केले होते. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की ट्रिग्नोमेट्रीचा मिनिंग काय आहे एक्झॅक्टली, आणि त्यानंतर ट्रिग्नोमेट्री आपल्याला काय देते. तर ट्रिग्नोमेट्री आपल्याला काय देते, तर ट्रिग्नोमेट्री गिव्स द रिलेशन बिटवीन साइड्स अँड अँगल ऑफ अ ट्रायंगल. त्याच्यामध्ये जनरली आपण काय घेतो, राईट अँगल ट्रायंगल हा घेतो, आणि त्याच्यावर आपण राईट अँगल ट्रायंगलचे काही साइड्सचे नाव आणि त्याच्या अँगलच्या रिस्पेक्ट मध्ये काय आहेत ते आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण अँगल काय असतो, अँगलला मेजर कसं करायचे ते बघणार आहोत, आणि त्यानंतर ट्रिग्नोमेट्री मधले ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज जे की आपण आतापर्यंत बघितलेले आहे की ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज काय असतात ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो पुट द हेडिंग अँगल. अँगल काय असतो, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक लाईन आहे, त्याला मी नाव देतो ओ ई, राईट. आणि या लाईनला मी रोटेट करतो, कुठून, असं वरच्या डायरेक्शनला मी याला रोटेट करतो. सो ही लाईन झाली, वरती गेली. आता नाव आता ही या पॉइंटला आली, पॉइंट बी, याला मी नाव दिलं बी. या लाईनला मी एक नाव देतो, याला म्हणतो मी इनिशियल लाईन. आणि या लाईनला जे की आता रोटेट करते ही लाईन, याला म्हणतो मी टर्मिनल लाईन. याच्या मधातला जो काही स्पेस आहे याला आपण म्हणतो थीटा. एवढा यानं अँगल बनवलेला आहे. सो याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार, कोण किंवा अँगल AOB इक्वल टू काय आहे आपला थीटा. अजून याच्यामध्ये एक दुसरी केस बघू आपण. ही एक आहे माझी लाईन, त्याला मी ऑलरेडी नाव देतो OA. या लाईनला काय म्हणणार मी, इनिशियल लाईन. आणि आता ही लाईन ही रोटेट तर करतीये, बट कुठे, आता खाली करतीये, एक खालच्या डायरेक्शनला. सो इथून ही रोटेट करतीये, इथं आली रोटेट करत इथून इकडे आली पॉइंट बी ला, याला नाव देतो पॉइंट बी. पुन्हा याच्यामधला जो अँगल आहे याला आपण काय म्हणतो, अँगल थीटा. करेक्ट. या दोन केसमध्ये डिफरन्स काय आहे, ही जी टर्मिनल लाईन आहे किंवा ही जी लाईन आहे ओबी, ही काय होतीये, वरच्या डायरेक्शनला किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ही मूव्ह होतीये. आणि ही जी लाईन आहे ही काय, इकडे या केसमध्ये ही खालच्या डायरेक्शनला जाते, दॅट इज क्लॉकवाईज डायरेक्शनला. ही कशी मूव्ह करते, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ही कशी मूव्ह करते, क्लॉकवाईज डायरेक्शन. तर ज्या वेळेस आपला थीटा हा क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला जात असेल तर त्याला आपण म्हणतो, त्याला आपण घेतो जनरली पॉझिटिव्ह अँगल. आणि याला काय घेतो, ज्या वेळेस आपला अँगल आपण मेजर करतो अँड क्लॉकवाईज डायरेक्शनला, ज्या वेळेस आपण अँगल क्लॉकवाईज डायरेक्शनला मेजर करतो तर त्यावेळेस आपण थीटा हा घेतो निगेटिव्ह. सो हे काय त्याचे, थीटा काय घेतो इथं, निगेटिव्ह घेतो. ज्या वेळेस आपण थीटा हा क्लॉकवाईज डायरेक्शनला मेजर करतो त्यावेळेस आपण थीटा निगेटिव्ह घेतो, आणि ज्या वेळेस आपला थीटा आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला मेजर करतो त्यावेळेस आपण काय करतो, थीटा पॉझिटिव्ह घेतो. नाउ हे झालं अँगल. तर याची जर डेफिनेशन बघायची असेल तर अमाऊंट ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ गिव्हन रे अबाउट इट्स इनिशियल ऍक्सिस. तर याची जर डेफिनेशन बघायची असेल आपल्याला, सो अमाऊंट ऑफ रिव्हॉल्युशन of a given ray about its initial point, about its initial point, or like about its initial point. हे झालं आपलं अँगल. सो राईट डाऊन. Now next and most important part, the trigonometric ratio. So put the heading trigonometric ratio.
ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काय असतात हे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो? आपण बघितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की एक ट्रिग्नॉमेट्री काय देते, एक ट्रायंगल आहे की ज्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. हा आहे अँगल 90 डिग्रीचा ऑब्व्हियसली, याच्यामुळेच तर आपण या ट्रायंगलला राईट अँगल म्हणतो. आणि हा आहे माझा थीटा, तर हा अँगल किती होईल 90 मायनस थीटा, राईट. याला आपण याचं नामकरणही केलं होतं. तर या थीटाच्या ही साइड कशी आहे, अपोजिट साइड आहे, त्याला आपण म्हणतो अपोजिट साइड. थीटाच्या ही साइड कशी आहे, जवळची आहे, म्हणून याला आपण म्हणतो ऍडजसंट साइड. ओके सर. त्यानंतर ही जी मोठी लाईन आहे, ही जी एकदम मोठी लाईन आहे या ट्रायंगल मधली, जी की या राईट अँगलच्या अपोजिट आहे, याला आपण म्हणतो हायपोटेनस. राईट अँगल तुम्ही बघितला असाल, शिकला असतात अगोदर, राईट. आता आपल्याला साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा, कॉट थीटा या सगळ्यांचं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. सो फर्स्ट आपण बघू साइन थीटा काय असतो. साइन थीटा इक्वल टू, साइन थीटा हा आपल्याला कशामधला रिलेशन देते, अपोजिट साइड आणि हायपोटेनस. अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. हे झालं. नेक्स्ट कॉस थीटा, थीटा ऍडजसंट साइड आणि हायपोटेनस. ओके, सो कॉस थीटा इक्वल टू ऍडजसंट साइड बाय हायपोटेनस. नेक्स्ट टॅन थीटा काय देते आपल्याला, अपोजिट साइड, हे अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड. हे तीन आहेत आपले बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बाकीचे जे आहेत कॉट थीटा आपण घेतो. कॉट थीटाला आपण काय लिहू शकतो, 1 बाय टॅन थीटा. सो टॅन थीटाचा काय, कॉट काय, टॅनचा इनव्हर्स आहे. सो याला आपण कसं लिहितो, या टॅनचं उलट. सो याला काय लिहिणार आपण, ऍडजसंट बाय अपोजिट, राईट. सो नेक्स्ट सेक थीटा काय, 1 अपॉन कॉस थीटा. सेक काय आहे, सेक थीटा काय, कॉस थीटाचा इनव्हर्स आहे. सो इक्वल टू सेकचा उलट, सॉरी कॉसचा उलट काय येणार आहे, हायपोटेनस बाय ऍडजसंट. ओके सर. नेक्स्ट एक राहिलेलं आहे आपलं, याला मी कुठं इकडे ऍडजस्ट करतो, ठीक आहे. कोसेक थीटा इक्वल टू, हे कशाचा इनव्हर्स आहे, हे 1 बाय साइन थीटा. तो साइन थीटा काय आहे, अपोजिट बाय हायपो, याचं उलट करा, हायपोटेनस बाय अपोजिट साइड. हे झाले आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स झाले. किती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, तर 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. कोणते, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा अँड कोसेक थीटा. मग साइन थीटा काय आहे, साइन थीटा इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेनस, कॉस थीटा इक्वल टू ऍडजसंट बाय हायपोटेनस, टॅन थीटा इक्वल टू अपोजिट बाय ऍडजसंट. नाव कॉट थीटा हे कशाचा इनव्हर्स आहे, 1 बाय टॅनचा इनव्हर्स आहे. 1 बाय टॅनचा इनव्हर्स म्हणजे कॉट थीटा. इनव्हर्सला आपण कसं लिहितो, 1 बाय टॅन थीटा. सो टॅन 1 बाय टॅन आहे, म्हणजे हे काय होणार आहे, उलट होणार आहे टॅनचं. टॅन काय, ऍडजसंट बाय अपोजिट. सो हे काय होणार आहे, ऍडजसंट बाय अपोजिट. सॉरी, टॅन थीटा काय, अपोजिट बाय ऍडजसंट. सो कॉट थीटा काय होईल, ऍडजसंट बाय अपोजिट. सेक थीटा हे कॉस थीटाचं इनव्हर्स आहे, म्हणून हे काय होईल, इकडं कॉस थीटा चेक करा. कॉस थीटा काय, ऍडजसंट बाय हायपोटेनस. सेक थीटा काय होईल, उलट याचं, हायपोटेनस बाय ऍडजसंट, हायपो बाय ऍडजसंट. नेक्स्ट या इकडे कोसेक थीटा हे काय, 1 बाय साइन थीटा. सो 1 बाय साइन थीटा इक्वल टू, हे काय येणार आहे मग, हे उलट याचं, याचं इनव्हर्स म्हणजे उलट, हायपोटेनस बाय अपोजिट साइड. सो हे झाले आपले बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, राईट.